नमस्कार सर्वांना. आज आपण बघत आहोत साध्या सोप्या पण अतिशय उपयुक्त अशा किचन टिप्स. नंबर 1. अंडी उकडायला ठेवताना पाण्यात थोडं मीठ घालावं आणि मग अंडी उकडावे. असे केल्याने अंडी उकडत असताना फुटत नाहीत. नंबर 2. फ्रीजमध्ये बर्फाचा ट्रे ठेवताना त्याच्या खाली प्लॅस्टिक पेपर ठेवावा, त्याने ट्रे पटकन निघतो. नंबर 3. उकडलेली अंडी थंड पाण्यात ठेवल्याने त्याची साल पटकन निघते. नंबर 4. उन्हाळ्यामध्ये दूध खराब होऊ नये म्हणून काचेच्या भांड्यात ठेवा. दूध तापवल्यानंतर ते पूर्ण थंड झाल्यावर काचेच्या बाटलीत किंवा भरणीत ठेवून फ्रीजमध्ये ठेवा. नंबर 5. जर घरी फ्रीज नसेल तर दूध दिवसातून 4-5 वेळा तापवावं. दूध उकळताना गॅसची फ्लेम कमी करावी. तसेच दूध उकळल्यानंतर लगेच झाकण ठेवू नका, त्याची वाफ निघून जाऊ द्या. तसेच दुधाचे भांडे काठोकाठ भरू नका, थोडेसे रिकामेच ठेवा. नंबर 6. मटार शिजवताना त्याचा रंग हिरवाच राहावा, त्यासाठी पाण्यात थोडी साखर टाकावी. नंबर 7. कुठल्याही भाजीचा तरी आणण्यासाठी भाजी शिजवताना गॅस मंद ठेवावा, त्यामुळे रंग आणि तरी छान येते. नंबर 8. पायांना मुंग्या येण्याची समस्या असेल तर शरीरातील बी जीवनसत्वाची पातळी वाढवणे आवश्यक आहे. म्हणून आहारात अंडी, चीज, दूध, मासे या पदार्थांचा समावेश करावा. नंबर 9. मूळव्याधाची समस्या असेल तर रात्री 10-12 मनुके पाण्यात भिजत ठेवा. सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी खावे. असे केल्याने मूळव्याधापासून आराम मिळतो. नंबर 10. वजन कमी करण्यासाठी ओवा, बडीशेप, जवस यांचे समप्रमाण घेऊन भाजून त्याची पावडर करून ठेवा. सकाळी उपाशीपोटी कोमट पाण्यामध्ये घ्यावी. याने हळूहळू शरीरावरील चरबी कमी झालेली तुम्हाला जाणवेल. नंबर 11. नाक सतत वाहत असेल तर वाफ घ्या. तसेच दिवसभरात कोमट पाणी प्यावे. याने नाक वाहण्याची समस्या कमी होईल. नंबर 12. तोंडाला वारंवार फोड येत असतील तर दह्याचे सेवन करावे. दही थंड असते, जे पोटाची जळजळ देखील कमी करते. नंबर 13. मधल्या वेळेत भुकेसाठी भाजलेले चणे खायला हवेत. यामध्ये लो फॅट असल्यामुळे वजन नियंत्रणात राहते. यामध्ये फायबर चांगल्या प्रमाणात असते, त्यामुळे पोट भरलेले राहते आणि स्नायूंच्या बळकटीसाठी मदत करते. नंबर 14. हिरव्या भाज्या खाल्ल्याने ॲनिमिया होत नाही. नंबर 15. आवळा रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो आणि तारुण्य टिकवण्यासाठीही खूप मदत करतो. त्यासाठी आवळा किंवा आवळ्याचे लोणचे जरूर खावे. नंबर 16. नारळाचे पाणी पिल्याने चेहऱ्यावर सुरकुत्या पडत नाहीत, त्यामुळे नारळाचे पाणी प्यावे. नंबर 17. लसणाच्या 1-2 पाकळ्या खाल्ल्याने पोट साफ राहते आणि रक्त पातळ होते. नंबर 18. जर सतत चक्कर येत असेल तर काळे मीठ टाकून पाणी प्यावे. नंबर 19. रात्री मोजे घालून झोपल्याने शरीरातील रक्ताभिसरण सुधारते व तसेच पायाचे तळवे उबदार राहतात. नंबर 20. केस
पांढरे होऊ नये म्हणून कडुलिंबाच्या पानाचा रस आणि आवळा पावडर एकत्र करून केसांना लावल्यास केस पांढरे होणे थांबते. नंबर 21. केसांना मेहंदी लावताना त्यामध्ये 1 चमचा लिंबाचा रस, दही, आवळा पावडर घाला. याने केस गळती थांबते. नंबर 22. जर तुम्हाला शरीरामध्ये हाडांचा कटकट आवाज येत असेल तर कॅल्शियमची कमतरता असते. त्यासाठी आहारात कोबी, पालक, दूध, दही, पनीर यांचा समावेश करावा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद.